मयुरेश मोबाईल शॉपी घेऊन आले आहे मोबाईल व टीव्ही प्रेमींसाठी खास ऑफर। प्रत्येक मोबाईल व टीव्ही खरेदीवर हमखास भेट वस्तू। कोण म्हणतं 1 रुपयामध्ये काही मिळत नाही? आता मोबाईल आणि टीव्ही घ्या फक्त 1 रुपयामध्ये। आमच्याकडे ॲपल, सॅमसंग, विवो, ओप्पो, OnePlus तसेच सर्व नामांकित ब्रँडचे सर्व मॉडेल्स उपलब्ध। आमचा पत्ता मयुरेश मोबाईल शॉपी, नगरपालिकेसमोर जिजामाता शॉपिंग सेंटर, गाळा क्रमांक 47, पंढरपूर। मुख्यमंत्र्यांना विधान भवनात सांगून सुद्धा आम्ही त्यांचा आदेश मानत नाही। या स्टेटमेंटचं आणि आमच्या एमसीबीचा कसल्याही प्रकारचा संबंध नाही। ब्रेकिंग न्यूज। पंढरपुरात स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत। शिवक्रांती युवा संघटनेने महावितरणाला इशारा देत ग्राहकांची लेखी संमती घेतल्याशिवाय स्मार्ट मीटर बसवू नयेत अशी मागणी केली आहे। स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीज बिलांच्या तक्रारी वाढत असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचा आरोप संघटनेने केला आहे। तसेच स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ थांबवून ग्राहकांची लेखी परवानगी अनिवार्य करावी अशी मागणीही करण्यात आली आहे। या मागण्या मान्य न झाल्यास येत्या 1 जुलैपासून शिवतीर्थ ते महावितरण कार्यालय मोर्चा काढण्यात येईल आणि अर्धनग्न आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। यावेळी शिवक्रांती युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय काळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आंदोलनाची भूमिका आणि पुढील आंदोलनाची माहिती दिली। शिवराय जय महाराष्ट्र। आज पंढरपूर शहरातील महावितरणच्या कार्यालयामध्ये आम्ही या ठिकाणी उभा आहोत। गेल्या 2-3 महिन्यापूर्वी आम्ही या ठिकाणी पंढरपूर शहरातील व परिसरातील स्मार्ट मीटर जे बसवण्याचं ठेका या महावितरण यांच्या अधिकाऱ्याने जो घेतला आहे तो तात्काळ थांबवावा म्हणून आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं। काही काळासाठी त्यांनी ती बंदही केलं होतं, पण परत अजून एकदा या महावितरणनं स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती पंढरपूर शहरात व परिसरात चालू केलेली आहे। ते पूर्णपणे चुकीची आहे, कारण कसल्याही प्रकारची पूर्वकल्पना ग्राहकाला न देता ते स्मार्ट मीटर या ठिकाणी बसवतात आणि हे स्मार्ट मीटरचे फायदे आहेत असं सांगून जे स्मार्ट मीटर यांनी बसवलेले आहेत, अक्षरशः त्या स्मार्ट मीटरचे एवढे तोटे ग्राहकाला व्हायला लागले आहेत की त्या स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना 10 पट 5 पट बिल या ठिकाणी एमसीबीचं येत आहे। ज्या ग्राहकांना 500-600 बिल येत होतं, आज त्या ग्राहकांना 2-2 हजार रुपयाचं बिल या ठिकाणी ग्राहकाला येत आहे। त्यामुळं सामान्य ग्राहकाची या ठिकाणी गळचिपी झालेली आहे। त्याचा घर संसार कसा चालवायचा या आर्थिक संकटामध्ये हा सामान्य ग्राहक सापडलेला आहे। आता या ठिकाणी परत एकदा लेखी निवेदन या ठिकाणी आम्ही महावितरणाला दिलेलं आहे। जर यांनी तात्काळ हे स्मार्ट मीटर बसवणं थांबवलं नाही तर येत्या 1 जुलैला शिवतीर्थापासून सावरकर चौकातील महावितरण ऑफिसपर्यंत अर्धनग्न होऊन त्यांना परत एकदा जाब विचारण्यात येईल। जय हिंद, जय महाराष्ट्र।